नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. काही नलगे एक बावची कारण तो का मने आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया. त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या जय गावी केला वास. त्यासी नसावे उदास निवृत्तीनाथाचे चरण. निवृत्तीनाथाचे चरण. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. सेवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. तानपुरा कमी करणे तर बंद करा. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती निकाजर अमर ख्याती केली. जे जात असताना आपला निर्देह घेऊन वैकुंठाला गेले. ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. नवे नवे ज्यांना घेण्यासाठी जगाच्या मालकाने विमान पाठवलं. प्रयाणकाली देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजधामा गेले. निळामणी सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. ज्यांना घेण्यासाठी जगाच्या मालकाने प्रयाणकाली विमान पाठवावं असे अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबराय. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा तुम्हा संसारिक जीवाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करणाऱ्या अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल माझ्या पाऊस
गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या पवित्र तपस्थळावरती वास्तव्याला असणारे आदरणीय श्री सुनील पांडुरंग गुंजाळ तथा आदरणीय श्री अनिल पांडुरंग गुंजाळ यांचे वडील कैलासवासी पांडुरंग आनंदा गुंजाळ यांना आदरणीय अण्णा यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या वतीने अर्थात त्यांचे सर्व भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांची नातू, त्यांचे पुतणे या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि ती कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने त्या गुंजाळ परिवाराच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब नरेंद्र दादा यांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमच्या गोकुळ भाऊ यांच्या संपर्कातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. माझं परम भाग्य समजतो. अतिशय चांगलं गावे, गावाचं नाव लौकिक फार मोठं आहे. इतकं शुद्ध गावे, इतकं शुद्ध गावे, इतकं पवित्र गावे. गावातील इको कमी करा, गावातील जे सरपंच आहे ना तेच वारकरी, गोड गाणारे, अतिशय पंचपदी गोड केली. मला वाटलं तुमच्यापैकी कोणीतरी इथं आल्यावर बघितलं साक्षात सरपंच साहेबच या ठिकाणी गोड आणि अतिशय उत्तम गायन करताय. आणि वारकरी महाराज मोठी माळ आहे गळ्यामध्ये त्यांच्या देखील, म्हणजे माळ टोचत नाही. काही सरपंचांना माळ टोचते, सोन्याच्या चैनी टोचत नाही महाराज, आहे की नाही. अशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण केलेली आणि त्यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली. आणि अतिशय चांगला हा संपूर्ण गुंजाळ परिवार आहे. वारकरी संप्रदायावरती निष्ठा आहे, संप्रदायामध्ये जीवन जगणारी ही सर्व मंडळी आहे. आदरणीय पांडुरंग दादांची बंधू आहे वारीमध्ये, आता सध्या दिंडी घेऊन गेली. म्हणजे किती निष्ठा, वारकरी येते देखील, महाराज येते देखील. आणि या निष्ठेने हा संपूर्ण या गुंजाळ परिवाराचा परमार्थ अतिशय उत्तम चालू आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये ही मंडळी सक्रिय आहे आणि सर्व ठिकाणी ती उपस्थित असतात. सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक, वादक, गुणीजन, संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. प्रामुख्याने आदरणीय दादांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहे आणि गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण पांडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी गोड गळ्याचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थिती. महाराजांचे धन्यवाद. सरपंच साहेब गोकुळ भाऊ, आदरणीय दादा आहे, गावातील सर्व वारकरी मंडळी आहेत तथा आदरणीय आमचे अभिषेक महाराज यांच्या गुरुकुलातील वारकरी शिक्षण संस्थेतील ही संत मंडळी उपस्थित आहे. विनिकरी महाराज, तुम्ही सर्व टाळकरी मंडळी सर्वांचे आभार. गोड अशी पक्वाची साथ करताय आमचे परममित्र अभिषेक महाराज, अतिशय उत्तम पक्वाची साथ करताय, त्यांचे देखील धन्यवाद. गोड अशी संसृष्टी मी आमच्या पवारदादांची, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि समोर जे यूट्यूबची शूटिंग करताय आदरणीय आमचे भगवंत यूट्यूबचे मालक, त्यांचे देखील धन्यवाद, आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने पितृवर्ग उपस्थिती, तुमचे धन्यवाद. मोठ्या संख्येने भक्तिमती माता उपस्थिती, तुम्हा सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे. 12 वाजेपर्यंत ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याची मी प्रयत्न करणार आहे. वाढले तर 10-5 मिनिटं वाढतील, त्याच्यापेक्षा 1ही मिनिट वाढणार नाही. पण 12च्या आत 12ला संपेल असं काही मनात आणू नका. जरी 10 ते 12 वेळ दिलेली आहे, पण जरासं थोडं लेट सुरू झाले. लेट सुरू झालं म्हणून नाही, पण मग आपलं निदान 12, 10, 12, 5, 12, 15च्या आत मी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करणार आहे. बघा, येणं आणि जाणं या मृत्यू लोकातल्या 2 अटळ गोष्टी. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. या जगात थांबायला कोणी आलं नाही दादा. पांडुरंग दादा गेले हे काही नव्याने नाही, या आधी अनेक पिढ्या निघून गेल्या आहेत त्यांच्या. त्या पिढ्यांचं जर गणित करायला गेलं तर आमच्या संतांच्या म्हणण्याप्रमाणे आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू तो तसाच झाला. कसा झाला? जसा आजोबाचा भिंतीवरती फोटो लागला ना, तसा एक दिवस नातवाचा देखील फोटो भिंतीवरती लागतो, हे लक्षात ठेवा. येणं आणि जाणं या मृत्यू लोकातल्या 2 अटळ गोष्टी. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया,
कोई बांध गया जंजीर. जावं सर्वांनाच लागतं, जीवाला जावं लागतं, यात नवल नाही. जीवाला जावं लागतं, यात नवल नाही. नवल ते आहे महाराज, ज्या देवाने अवतार घेतला त्या देवाला देखील आपलं अवतार कार्य संपून जावं लागलं. अवतार्याला देखील आपलं अवतार कार्य संपून जावं लागतं. त्यांना इथं थांबता येत नाही. मग पामर जीवांचं काय आपण घेऊन बसलो. हेरते पामर देवा के तेरते पामर जीव की हेरते पामर जीव की हेरते पामर. आए थे बुरो नाही आले अवतार हेरते पामर जीव के हेरते पामर जीव के आए थे नाही बुरो आले अवतार हेरते पामर जीव के हेरते पामर जीव येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. ज्याने अवतार घेतला त्या देवाला आपलं अवतार कार्य संपवावं लागलं. या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे जगावं लागलं. आपल्याला देखील एक दिवस जावं लागणार आहे. कारण की आपण त्या ठिकाणी जन्माला आलोय ज्याचं नावच मृत्यू लोक आहे. नियम इथला उपजले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म निश्चित आहे ना त्याचा मृत्यू निश्चित. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. लोक गप्पा मारत असताना गोड गप्पा मारतात. ते श्रद्धांजलीच्या वेळेला, ते अंत्यविधीच्या वेळेची श्रद्धांजली वाहणारी मला आवडतात महाराज. अगदी 2-2 मिनिटात श्रद्धांजली संपवल्या पाहिजे. काही लोक अर्धा तास श्रद्धांजली लावून धरतात अंत्यविधीच्या वेळेला. ठीक आहे, आता इथं सगळी व्यवस्था आहे, लोक बसलेली. अंत्यविधीच्या वेळेला जर तुम्ही श्रद्धांजली ऐकली ना, जो व्यक्ती गेला त्याचा श्रद्धांजली वाहणाऱ्याचा दूरपर्यंत काही संबंध येत नाही. ठीक आहे ना. आता सरपंच त्यांना गावातलं सगळं माहिती आहे. बाहेर गावच्या माणसाने येऊन सांगायचं यांचे माझे जवळचे संबंध होते आणि 2-2 वर्ष भेटत नव्हते. पण जवळचे संबंध आले कधी तुमचे? कधी कधी श्रद्धांजली वाहणारी म्हणजे इतकी पायरी सोडून देतात. ते म्हणतात यांच्या घरात खायला नव्हतं, आमच्या घरातलं शिल्लक राहिलेलं आम्ही द्यायचो. एवढ्या हलाखीची यांची परिस्थिती होती. सहज बोलत असताना बोलून जाता आणि शेवट म्हणता हा नियम आहे, जिथं एक दिवस जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागतं. जन्माला येताना माणसाने काही आणलं नाही आणि जाताना माणसाला काही नेता येत नाही. बरोबर आहे ना? हे अजिबात बरोबर नाही. मनुष्य जन्माला येतानाही रिकामा येत नाही आणि जातानाही रिकामा येत नाही. काय यावं लागतं माणसाला? केले कर्म झाले त्याची भोग आले. आपलं शिल्लक राहिलेलं कर्म घेऊन येत असतो. हा पहिला मुद्दा आहे. आणि हे जरी नाही आणलं तर जन्माला येणारा मनुष्य आपलं मरण बरोबर घेऊन येत असतो. उपजली या पिंडा मरण सांगाती. जन्माला येत असतानाच आपलं मरण आपण घेऊन आलेलो. गोड प्रमाण दिलं सोमनाथ महाराजांनी. जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. जन्माला आलेल्या बाळाची काळ वाट पाहतो. मग किती ते किती पाहतो? किती ते किती नाही पाहत म्हटले, घडी घडी पाहतो.
घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस या मृत्यू लोकाचा त्याग करावा लागतो. मग तुम्ही म्हणाल महाराज जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागतं हे निश्चित आहे. या आधी मरत होते आताही मरताय आणि इथून पुढे देखील मरणारच आहे. मग जन्म कशासाठी? या उगाच येर झाला आमच्या वाट्याला का लावून दिल्या? आम्हाला इथं येऊन पुन्हा घरी जायचंय ना, मग इथं काय यावं लागतं? जन्माला येऊन पुन्हा मरायचंच आहे ना, मग जन्माला काय यावं लागतं? आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात आपल्याला जन्माला काय यावं लागतं? आगाप कर्मे जय उरा. शिल्लक राहिलेलं कर्म भोगण्यासाठी तुम्ही आम्ही जीव येत असतो. त्याला सुख दुःखाची फळं लागतात आणि ते भोगण्यासाठी जीवाला यावं लागतं. इथं थांबायला जरी कोणी आलं नाही पण आपण कर्म भोगायला आलोय. मग तुम्ही म्हणाल कर्म भोगायला आलो इथपर्यंत ठीक आहे, आमचं कर्म आम्हाला चुकवता येणार नाही का? अरे ते कर्म चुकवायला तो का टोलनाका आहे का? टोलनाका चुकवता येतो ना. दुसरीकडून एखाद्या रस्त्याने जाऊन टोलनाका चुकवता येतो. एखाद्या मोठ्या नेत्याचं मोठ्या माणसाचं चांगल्या माणसाचं नाव सांगून टोलनाका चुकवता येतो. खोटं बोलून टोलनाका चुकवता येतो. पण तू कर्म असं आहे कर्म कुणाला चुकवता येत नाही. पांडुरंग दादांनी आयुष्यामध्ये जीवनामध्ये केलेलं चांगलं कर्म आहे ते चांगलं कर्म तेवढंच त्यांच्या वाट्याला चांगलं भोगायला येईल आणि चुकीचं झालेलं कर्म त्यांना देखील त्या पद्धतीने भोगावं लागतं. माणसं मी असू द्या त्यांना कर्म चुकणार नाही. मी रोज कीर्तन करत फिरतो, माझ्याकडनं जर कर्म चुकत असेल मला न माहिती तर ते कर्म मला भोगावं लागेल. कुणाला? मला कीर्तनकाराचं सांगतोय तुम्हाला. मला कर्म चुकणार नाही. नवल नाही, देवाला कर्म चुकत नाही. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास केला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी. दशरथ वियोग मेला, कर्मे राम वनवास केला, कर्मे रावण जय पावला, वियोग घडला सीता देवी. गरीबाची यादी ऐकत होतो एवढा वेळ. माझ्यासारख्या गरीबाची यादी ऐकल्यापेक्षा माऊलींनी सांगितलेली मोठ्याची यादी ऐका. कर्मे दशरथ वियोगे मेला. कोण होता राजा दशरथ? राजा दशरथ कोण म्हणजे राजा दशरथ फक्त मनुष्य होता हे डोक्यातून सोडून द्या. राजा दशरथ राजा होता हे डोक्यातून काढून टाका. राजा दशरथ देवाचा बाप होता. कोणाचा? देवाचा बाप. कर्मे दशरथ वियोगे मेला. अरे देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तुम्ही कीर्तनकाराच्या बापाचं काय घेऊन बसला? सरपंच आहे. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. देवाचा बाप नाही, देवाला कर्म चुकलं नाही. माझं म्हणणं ठीक आहे देवाच्या बापाला नाही देवाला नाही. माणसाचा बायको जीव असतो असं म्हणतात. निदान बायकोसाठी तरी वेगळी व्यवस्था देवानी करायला पाहिजे होती. सीता मातेचं कर्म तर चुकवायला पाहिजे होतं ना. नाही महाराज वियोग घडला सीता देवी. बर ठीक आहे राजा दशरथ नाही कर्म चुकवता आलं, रामाला नाही सीतेला नाही. आपण रावणासारखा तर श्रीमंत कोणी नव्हता ना. काय श्रीमंती होती रावणाची? किती श्रीमंती होती रावणाची? 7 कोटी रावणाकडे शुद्ध सोन्याची घरं होती. कशाचे? सोन्याची नाही, शुद्ध सोन्याची. शुद्ध कांचनाची 7 कोटी. रावणाकडे किती होते? 7 कोटी घर शुद्ध सोन्याचे होते. आपल्याकडे किती आहे? सोन्याचे सोडा, आपल्याकडे पितळाचे किती ते सांगा. पितळाचे सोडा, आपल्याकडे लोखंडाचे स्टीलचे किती हे तरी सांगा. आपल्याकडे घर कशाचे? आरसीसी बांधकाम आहे आपले. बरं किती रुपयाचा बंगला बांधणार आहे आपण? कोटी रुपये, 2 कोटी रुपये. असेल अंबानी सारखा एखादा गरीब मनुष्य तर श्रीमंत मनुष्य तर तो 200-500 कोटी रुपयाचा बांधू शकतो, 1000 कोटीचा बंगला बांधू शकतो. पण रावणा इतकी श्रीमंती कुणाकडे नव्हती गड्या. पण त्या रावणाला देखील कर्म चुकलं नाही. नुसतं कर्म चुकलं नाही म्हणून नाही, तुम्हाला कर्म सांगणं गरजेचं आहे. राजा दशरथाच्या जीवनामध्ये कर्म चुकलं नाही. ऐका काय होतं राजा दशरथाचं जीवन? पुत्र वियोगाने मरावं लागलं. कधी पुत्र वियोग झाला? राजा दशरथाला 4 मुलं होते. किती मुलं होते?
4 मुलं होते, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. किती मुलं झाले? 4 मुलं झाली. मला एक सांगा, राजा दशरथाचा ज्या दिवशी देह गेला, ज्या दिवशी प्राण गेला, राजा दशरथाला कोणत्या मुलाने पाणी पाजलं? बाबा तुम्ही लांब बसले जराशे, पण बसा, काही अडचण नाही. तुम्ही घरापासून इथपर्यंत आली हेच लय उपकार झाले, पण लांबून मला उत्तर द्या. मला सांगा, राजा दशरथाला 4 मुलं होते. राजा दशरथ ज्या क्षणाला प्राण जात होता, कोणत्या मुलाने पाणी पाजलं? 4 पुत्र राजा दशरथा, आणि अंतकाळी एकही न होता, एकही मुलगा नव्हता. किती पैकी? 4 पैकी. बरं, राजा दशरथाची मुलं म्हणजे काही सामान्य होते का? कर्तृत्ववान होते 4ही मुलं. जगाचा बाप होता त्यातला एक. पण अंत समयी पाणी पाजायला एकही मुलगा जवळ नव्हता. किती असून? 4 असून आपल्याला किती आहे? काहीला 2 आहे, काहीला तर 1च आहे. पण तरी बोलू देत नाही लोक, तरी बोलू देत नाही. गरज नाही महाराज, गरज नाही आपल्याला कुणाची. देवाने असे पोर दिले, लात मारतील तिथं पाणी काढ, प्यायला पाणी नाही गड्या. असं का करायला लागलाय? जर लात मारून पाणी निघालं असतं तर मग तिथंच तुझ्या शेतात बघ ना, ऊस वाळायला लागलाय. ह्या अहंकार काही कामाचा नसतो. अहंकाराने जगून काही होत नाही. एवढ्या मोठ्या राजाचा विषय सांगतो तुम्हाला. राजा दशरथाचा 4 मुलं होते. अंतकाळी पाणी पाजायला एकही मुलगा जवळ नव्हता. राम लक्ष्मण वनवासाला गेले, भरत शत्रुघ्न मामाच्या गावी गेले. राजा दशरथाचा अंतकाळ जवळ आला. राजा दशरथ धरणीवरती पडले आणि भिंतीकडे बघून राजा दशरथाच्या डोळ्यात अश्रू. राजा दशरथाच्या डोळ्यातले अश्रू बघितले कोणी? कौसल्या मातेने. विचारलं, स्वामी का रडताय? रडण्याच्या मागचं कारण काय स्वामी? का तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? मी ऐकलं होतं क्षत्रिय माणसं मरणाला घाबरत नाही, परंतु तुमच्या डोळ्यातले अश्रू बघून वाईट वाटतं. आज तुम्ही मरणाच्या पुढे घाबरलात, मरणाच्या पुढे हात टेकले, गुडघे टेकले, वाईट वाटतं. अहो तुमच्या सारख्या शूर योद्ध्याच्या डोळ्यामध्ये अश्रू शोभा देत नाही. का रडताय तुम्ही? रडण्याच्या मागचं कारण काय? राजा दशरथ सांगताय, कौसल्ये मी रडत नाही, मग माझं कर्म मला रडवतंय. स्वामी काय कर्म दिसतंय? काय कर्म आहे? कोणतं कर्म तुम्हाला रडवतंय? बघ ना त्या भिंतीकडे, समोरच्या भिंतीकडे बघ. माझं कर्म मला भिंतीवरती दिसतंय आणि ते कर्म मला रडण्यासाठी मजबूर करते. ते कर्म माझं रडायला भाग पाडतंय. स्वामी काय कर्म दिसतंय तुम्हाला त्या भिंतीवरती? त्यावेळेला कौसल्या मातेला राजा दशरथ घडलेलं जे भिंतीवरती दिसतंय स्वतःचं कर्म ते सांगताय. कधीच आहे कर्म? कालचं आजचं नाही ते. राजा दशरथ कौसल्याला सांगताय, तुला दिसत नाही भिंतीवरती? काहीच दिसत नाही मला. काय दिसतंय स्वामी तुम्ही सांगा ना. मरते वेळी राजा दशरथाला स्वतःचं केलेलं कर्म दिसतंय. त्या भिंतीवरती चित्र दिसत होते. काय चित्र होते? बघ कौसल्य बघ, त्या भिंतीवरती ते श्रावण बाळाचे आई वडील माझ्याकडे बघून हसताय. ते माझ्याकडे बघून मला सांगताय, बघ एकच मुलगा होता, पाणी पाजायला नव्हता ठेवला. अरे 4 आहे तुला, 4 मरतोय तू आता, पाणी पाजायला एकही मुलगा जवळ नाही. हे कर्म दिसत होतं. बघ ना कौसल्य, हे माझं कर्म आहे. काय दिसतंय? मी शिकारीसाठी गेलो, वनवन भटकलो, दिवसभर फिरलो. कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं, पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करण्याआधी काही श्वापद मारावे लागतील. मी शिकारीसाठी गेलो, दिवसभर फिरलो, शिकार नाही मिळाली. विचार केला, सायंकाळच्या वेळेला एखादं श्वापद येईल आणि त्या आलेल्या श्वापदाची मी शिकार करेल आणि पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करेल. पण त्या शरयू नदीच्या काठावरती लपून बसलोय. हातामध्ये धनुष्य आहे, धनुष्याला बाण लावून ठेवलाय. वाट बघतोय, येईल एखादं श्वापद आणि मी त्याची शिकार करेल. बराचसा कालावधी गेला आणि हत्तीने सोंडेत पाणी घ्यावं
असा आवाज माझ्या कानावरती आला. धनुष्याला लावून ठेवलेला बाण सरदिशी सोडला. माझा गेलेला बाण अचूक लागला, परंतु माझ्या कानावरती माणसाचा आवाज आला. मी पळत गेलो. जाऊन बघितलं, 89 सुंदर युवक अर्धा पाण्यात होता, अर्धा पाण्याच्या बाहेर होता. माझा गेलेला बाण छातीत लागला होता. छातीतून रक्त वाहत होतं. पाण्यावरती रक्ताचा सडा पसरला होता. हातातील पाण्याची झारी पाण्यावरती तरंगत होती. मी विचारलं त्याला बाहेर काढून, कोण आहेस? त्यांनी सांगितलं, या देहाला श्रावण बाळ असे म्हणतात. का आला होता? घडलेला प्रकार श्रावण बाळ सांगतोय, माझे आई वडील अंध आहे. त्यांना डोळ्यांनी दिसत नाही, पायाने चालणं होत नाही. परंतु आई बापाची अपेक्षा होती एकदा काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. मी त्यांना काशी तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो. ओळखलं तुम्हाला, तुम्ही अयोध्या नगरीचे राजे दशरथ आहात. ओळखलं तुम्हाला. राजे, विनंती करतोय, माझा प्राण जातोय हो, पण माझ्या आई वडील अंध आहे, डोळ्यांनी दिसत नाही, पायाने चालणं होत नाही. माझा प्राण जातो, एवढी पाण्याची झारी घ्या आणि माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. ऐका ना राजे, जोपर्यंत माझे आई वडील पाणी पित नाही ना, तोपर्यंत तुम्ही शब्दही बोलू नका. श्रावणा, आई वडील कुठे आहे तुझे? श्रावण बाळांनी सांगितलं, एका झाडाखाली माझे आई वडील बसलेले. मम म्हातारे माय बाप तानेले, असती तरु खाली बैसले. मग मी लगबग भरून झारी, मी आलो या पाडा माझारी. शर आला तो धावून आला काळ, विवळला तो श्रावण बाळ. प्राण सोडला. राजा दशरथ सांगतोय, कौशल्य बघ, त्याने प्राण सोडला. मी पाण्याची झारी घेतली, आलोय तिथपर्यंत ज्या ठिकाणचा पत्ता मला त्या श्रावण बाळाने दिला. आणि आई वडील दोघही दिसत नाही, ते बसले होते झाडाखाली, कावडीमध्ये बसलेले. मी जाऊन तिथं उभा राहिलो. माझ्या पावलांचा आवाज त्या आईच्या कानावरती आला. शेवटी आई आहे ती. पावलांचा आवाज कानावरती आला आणि आईच्या मुखातून उद्गार निघाले, श्रावणा, आला माझ्या राजा. दूरवर गेला होता बाळा, मिळालं पाणी? ए श्रावणा, सांग ना बाळा, मिळालं पाणी? शेवटी आई आहे ती, वाट बघते मुलाची. श्रावणा, मिळालं का पाणी? सांग ना बाळा. त्या आईला सांगायला कोणी नव्हतं. आई, पाणी आणायला गेलेला तुझा मुलगा, तू मेली तरी तुला पाणी पाजण्यासाठी या जगात शिल्लक राहिलेला नाही. पण बोलत नाही ना श्रावण. बापाने बोलायला सुरुवात केली. श्रावणा, बोलणार राजा. का ना बोलता झाला या आई बापाला? अरे, तू तर सांगितलं होतं ना, आई बाबा तुम्ही लहानाचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून माझा सांभाळ केला. तू तर सांगितलं होतं ना, मग आता का नाराज झालाय? हे बघ बाळा, नको आम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन, आम्हाला इथून परत घरी घेऊन चल. पण म्हातारपणी या माय बापाला ना बोलता हो नको. इथं बसलेल्या प्रत्येक आईची आणि प्रत्येक बापाची एकच इच्छा आहे, आमच्या मुलाने आम्हाला जेवायला नाही दिलं तरी चालेल, गरम भाकरी नाही दिली तरी चालेल, परंतु आमचं पोरगं आमच्याशी प्रेमाने 2 वेळा बोललं पाहिजे. ही प्रत्येक आईची आणि प्रत्येक बापाची एवढीच इच्छा आहे. काही मागत नाही मायबाप आपल्याकडं. आणि आपण कोणती एवढी जहागीरदार, कोणती एवढी श्रीमंत आहे का आपण आपल्या आई बापाला काही देऊ शकतो? काय देऊ शकतो आपण? आपल्या जे मायबापाने आपल्याला दिलंय त्याच्या मोबदल्यात आपण आपल्या मायबापाला काही देऊ शकत नाही. ज्या वेळेला श्रावण बोलत नाही ना, तो बाप सांगतोय, बाळांना बोलता हो नको. पण त्यावेळेला राजा दशरथाने विचार केला, आता आपण बोललं पाहिजे. पण राजा दशरथ म्हटलं, तुम्ही पाणी प्या. आवाज बदलीचा कानावरती आला, कोण आहेस? मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ. आईने विचारलं, राजा, ए राजा, अरे तू का पाणी आणलं राजा? माझ्या श्रावणाचं झालं काय? माझा श्रावण पाण्यात बुडाला का? वाघाने झडप घातली का? सिंहाच्या जबड्यात अडकला का? काय झालं माझ्या श्रावणाचं? ए राजा, अरे तू का पाणी आणलं? शेवटी आई ती आई असते महाराज, त्या आईची व्याकुलता त्यातून बाहेर पडत होती. सांग ना राजा, का तू पाणी आणलं? माझ्या श्रावणाचं झालं काय? राजा दशरथांनी सांगितलं, तुमचा श्रावण पाण्यात बुडाला नाही, वाघाने झडप घातली नाही, शिवाच्या जबड्यात सापडला नाही, तुमचा श्रावण या पाप्याच्या हाताने मरण पावला. आई म्हणते, राजा, दया नाही आली का रे तुला आमची? हे राजा, अरे दया नाही आली का आमच्या त्या मुलाची? तो बाप सांगतोय, राजा, एकुलता एक मुलगा होता. अरे तो आमचा फक्त मुलगा नव्हता, अरे आम्ही आंधळे होतो, आमची ती
आमचे डोळे होता तो. अरे आम्हाला चालणं होत नव्हतं, आमचा आधार आमची काठी होता तो. ऐक राजा, अरे स्वतःच्या श्रीमंतीचा अहंकार किती असावा, अरे स्वतःचा राज्यपणाचा अहंकार किती असावा. एकुलता एक मुलगा होता राजा, अंतकाळी पाणी पाजायला नाही ठेवलं. ऐक, तुला 4 मुलं होतील, ज्या दिवशी मरशील ना पाणी पाजायला एकही मुलगा जवळ राहणार नाही. राजा दशरथ कौशल्येला सांगतोय, खरं झालं ग कर्म, खरं झालं. 4 मुलं आहे मला, परंतु अंत समयी पाणी पाजण्यासाठी एकही मुलगा जवळ नाही. राजा दशरथाला त्याच्या जीवनातलं कर्म नाही चुकलं. मायबाप, मी एकच नाव सांगितलं तुम्हाला मोठ्यातलं, त्या राजा दशरथाला कर्म नाही चुकलं. आपण सामान्य आहोत गोकुळ भाऊ, आपल्याला कर्म चुकल का महाराज? नाही कर्म चुकणार. आपल्याला देखील आपलं कर्म भोगावंच लागेल. हे कर्म भोगण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये आलो. एक दिवस जायचं हे लक्षात ठेवा. पण आपण या मृत्यू लोकात का आलो? आपल्याकडनं चांगलं कर्म घडावं. देवाने आपल्याला या मृत्यू लोकात पाठवलंय कशासाठी? काय बनवलंय देवाने आपल्याला? तुकोबराय सांगतात, देवाने या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला पाठवलं. आपण या मृत्यू लोकांमध्ये आलो फक्त खायला, मजा करायला, झोपायला आलो का? खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया, याच्यासाठी नाही. देवाने सुंदर देह आपल्याला हा दान केलेला आहे. आणि कशासाठी दान केलेला आहे? आपण त्याचं भजन करावं यासाठी दान केलेलं आहे. देवाने हा सुंदर नरदेह दिलाय. दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. मला सांगा आई साहेब, किती चांगलं बनवलंय देवाने आपल्याला, किती गोड बनवलंय. देवाने इतकं सुंदर बनवलं, इतकं सुंदर बनवलं, पण आपल्याला त्या देवाने बनवलं त्याचे उपकारच नाही. खरं सांगा, उपकार कोणाचे? कपडे शिवणाऱ्याचे उपकार आहे, म्हणजे ज्याने आपल्याला कपडे घेतले त्याचे जास्त उपकार आहे का ज्याने कपडे घालण्यासाठी देह दिला त्याचे उपकार आहे? बोला. म्हणजे ज्याने साडी घेतली त्याचे खरे उपकार आहे का ज्याने देह दिला त्याचे उपकार आहे? जाऊ दे, तुम्हाला सोपं सांगतो. ज्याने नाक दिलं त्याचे उपकार आहे का ज्याने नथनी घेतली त्याचे उपकार आहे? हे कळेल तुम्हाला. हे मुद्द्याच आहे ना, महत्वाचं आहे ना, हे लक्षात येईल तुमच्या. मग सांगा, उपकार कोणाचे? ज्याने नथ घेतली त्याचे उपकार आहे का ज्याने नाक दिले त्याचे उपकार आहे? ज्याने नाक दिले. मग खरं सांगा, तुम्ही मोठेपणा नाक दिला त्याचा करता का ज्याने नथ घेतली त्याचा? हे माझं नाही, हे कबीरदाजींच आहे. कबीरदाजी म्हटले, मी एका गल्लीने चाललो आणि त्या गल्लीमध्ये एकाने त्याच्या बायकोला नाकातली नथ घेतली. द्या लक्ष द्या. नाकातली नथ घेतली 2 ग्रॅमची, बस ना? का वाढवायची? नाही, वाढवायची तर वाढून घ्या, नाराज होऊ नका. काय वाढायचं? सोनं कीर्तनातच वाढतं, नंतर त्याला भाव नसतो, ऐकता येत नाही, काही नाही. 2 ग्रॅमची नथ घेतली मालकाने. बायकोला म्हटली, ही घे नथ, हे घे नथ, आपल्या लग्नाचा वाढदिवस, ही तुला 2 ग्रॅमची नथ. मग तिने लगेच नथ नवऱ्याकडनं घेतली, छान डिझाईन म्हणून लगेच नथ नाकात घातली. बरोबर ना? बरोबर आहे की? नथ घेतली लगेच नाकात घातली. बरोबर आहे का? अजिबात नाही. नियम असा आहे, नवीन आणलेली वस्तू जोपर्यंत गल्लीतल्या 5-25 बायांना दाखवल्या जात नाही तोपर्यंत ती पवित्र होत नाही. मग ती नथ घेतली त्या माता माऊलीनी, गल्लीत फिरायची. हे बघ त्यांनी नथ घेतली, हे बघ त्यांनी नथ घेतली, हे बघ माझ्या मालकानी त्यांनी नथ घेतली, त्यांनी नथ घेतली, त्यांनी नथ घेतली. त्या गल्लीने फिरत होती ना, त्याच गल्लीने कबीरदासजी महाराज आले आणि कबीरदासजींनी बघितलं, काय बाई आहे गड्या, काय बाई आहे. जिस यार ने नथ दी, जिस यार ने नथ दी उसे पुकारे बारंबार, जिस भगवान ने नाक दिया उसे भूल गई गवार. कबीरदासजी म्हटले, ज्या देवाने नाक दिलं त्याचा विसर पडला आणि ज्या नवऱ्याने नथनी घेतली त्याची गावभर चर्चा केली. का ग मावशी, देवाने नाकच दिलं नसतं, नथ काय कानात घालून फिरली असती का? ज्या देवाने देह दिला त्याचे उपकार माना, त्याचे उपकार माना. किती चांगला देह दिला देवा, हा देह तू इतका चांगला दिला, इतका चांगला दिला. बरं किती चांगला दिला, हात दिले, पाय दिले, कान दिले, किती गोड बनवले आपल्याला. या देहाचं महत्व सांगतो तुम्हाला, जे संतांनी सांगितलं. किती हे हात दिले महाराज,
आता इथून जनावर गेले बघा, मेंढ्या गेल्या ना, आता तुम्ही नाही बघितलं, मी बघितलं, मेंढ्या गेल्या, त्यांना 4 पाय दिलेले, त्यांनाही कान दिले, त्यांनाही डोळे, त्यांनाही नाके, जिभे, दाते. आपल्याला जसे अवयव आहे सर्व, तसे त्यांना देखील अवयव आहे. एक खेदाची गोष्ट अशी आहे, आपल्याला बोलता येतं, त्यांना बोलता येत नाही. आता हे कीर्तन चालू आहे, त्यांना काही कळालं, गेले ते ओरडत ओरडत इथून. माणसांना कळतं कीर्तन चालू आहे, बोलू नये, काही चर्चा करू नये. आता मला सांगा, मेंढ्या अशा रस्त्याने गेल्या, त्यांनी बघितलं नाही की इथे एवढा मोठा मंडप टाकलेला आहे? मेंढ्यांनी बघितलं नाही का? बघितलं, एवढा मोठा मंडप टाकलेला आहे. त्यांना माहित नाही की इथं महाराज उभे, टाळकरी उभे, गायक उभे, पखवाजवाले वाजवता, युट्यूब चॅनलवाले, साऊंडवाले. त्या मेंढ्यांनी बघितलं नाही का? बघितलं, पण त्या मध्ये येऊन बसल्या का? त्यांना कळत नाही. ते ज्ञान माणसाला आहे का मंडपात जाऊन बसलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, 2 शब्द कानावरती पडले पाहिजे, इतर चर्चा केली नाही पाहिजे, हे माणसाला विशेष ज्ञान दिलेलं आहे. इतकं चांगलं बनवलंय आपल्याला, इतकं चांगलं बनवलंय, आपण त्या देवाचे आभार मानले पाहिजे. किती सुंदर बघा. तरी एकाने तक्रार केली माझ्याकडे, काय म्हटले महाराज, तुम्ही म्हणता देवा असा, देवाचं नियोजन आहे. काय देवाचं नियोजन आहे? हात दिले, पाय, ठीक आहे ना, मान्य आहे आम्हाला, पण देवाने एवढ्या जागेत गर्दी केली, विधभर जागेत गर्दी किती केली. इथं डोळे दिले, वरती काय दिल्या? भोया दिल्या. इथं काय दिल्या? पापण्या दिल्या. मध्ये काय दिले? बुबुळू दिले. इथं काय दिलं? नाक दिलं. इथं काय दिले? ओठ दिले. मध्ये काय दिले? दात दिले. त्याच्यामध्ये काय दिली? जीभ दिली. इकडे दोन्ही बाजूला काय दिले? का हो, एवढ्या विधभर जागेत देवाने एवढी गर्दी करायची काय गरज होती? एवढ्या जागेत गर्दी केल्यापेक्षा माग पाठ रिकामी होती ना, यातले 2-4 अवयव तिकडे लावायचे, तिथे का ऊस लावायचा होता का? मग ती जागा मोकळी का सोडली? काय देवाची व्यवस्था आहे? ऐका, देवाची व्यवस्था उत्तम आहे. देवानी इथं भोया दिल्या. काय दिल्या? भोया. का दिल्या? काय नाही, पार्लरवालीने कापण्यासाठी दिल्या. कशासाठी दिल्या आई साहेब भोया? मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला महत्व नाही. देवाला माहिती होतं हे कष्टाळू लोक आहे, कष्ट करतील, राब राबतील, कष्ट केले की यांना घाम येईल, घाम आल्यानंतर तो घाम सरळ कुठे जाईल? डोळ्यात जाईल. तो डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने हे 2 बांध घातले. अर्ध पाणी इकडं काढलं ना, अर्ध पाणी इकडं काढलं घामाचं. पण आपली बांध कोरायची सवय गेली नाही. JCB लावून बांध कोरले आहे का नाही? तुम्हाला काही बोलत नाही मी, ते मुद्दे मांडतोय फक्त. तुम्हाला काय बोलायचं? घरीच बोलणं बंद केलंय तर तुम्हाला काय बोलून फायदा? पूर्वी बोलायचो मी, टिकल्या लावू नका, कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या. आता बंद केलं. आपलीच ऐकत नाही, लोकांच्या बायकोला दम तरी किती दिवस यावा महाराज? आपलं ऐकलं म्हणजे पुढच्याला सांगायला मोकळे होत असतो. इतकं उत्तम बनवलंय देवाने. हे भोया दिले, हे दिले. देवाचं नियोजन इतकं अचूक आहे बाबा, इतकं अचूक आहे. आपण चांगला विचार केला पाहिजे. सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाची गरज आहे. जे आपल्या दृष्टीला दिसत नाही त्यांची देखील गरज आहे. हे कोणाला कळतं? देवाला. देवाच्या नियोजनात आपण हस्तक्षेप करायचा नाही. एकाने हस्तक्षेप केला. शिकलेला गडी होता, ते बूट, सॉक्स बूट घातलेला, इन केलेला, आणि शेतामध्ये सासरवाडीला आलेला, गेला फिरायला. ते शेतात फिरत असताना एकटाच होता, करमत नसेल त्याला घरामध्ये, गेला शेतामध्ये. फिरायला गेल्यानंतर त्या बांधाला कवटाचं झाड होतं. कवट माहिती ना तुम्हाला? कवटाचं झाड होतं. ते झाड बघितलं, त्याला आनंद वाटला. वा, किती सुंदर झाड आहे, झाड हिरवगार असतं आणि फळं मात्र पांढरे शुभ्र दिसतात त्याचे, ते कवट. तो वा वा, काही झाडे, काही फळं लागले त्याला. वा 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 वा, अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. त्याला झाडही आवडलं, झाडावरची फळंही आवडली. पण झालं काय माहिती का? त्याच बांधाला पुढं एक वेल होता. ते देव डांगर, काशी फळ, काय म्हणतात इकडं, गंगा फळ, डांगर म्हणतात, बरोबर ना? ते वेल होता त्याचा. आणि ते वेलाला, वेल छोटाच होता पण त्याला एवढं डांगर लागलेलं होतं. वेल केवढा होता? छोटा होता. डांगर केवढं होतं? एवढं लागलं. त्याने पुन्हा त्या कवटाच्या झाडाकडे बघितलं. चला, काय देव असेल? अजिबात नियोजन नाही. अरे एवढं मोठं झाड, त्याला एवढाले फळं दिली, आणि हा एवढा वेल, त्याला एवढं डांगर दिलं. अरे निदान मोठं झाड तर त्याला हे द्यायचं ना फळं.
एवढ्या मोठ्या झाडाला एवढं फळ, एवढ्या एवढ्या वेलाला एवढं डांग, एवढं डोक्यात बसलं त्याच्या. नुसतं चक्कर मारायचं, मला अजिबात देऊ नाही, काही नाही काही नाही, नियोजन नाही म्हटला. हे महाराज लोक कीर्तन सांगतात देवाचं नियोजन उत्तम, देवाचं नियोजन, एवढं मोठं झाड, एवढं एवढं फळ, एवढा एवढा वेल, एवढं फळ, तेवढंच डोक्यात बसलं महाराज. विज्ञानवादी लोक एवढं डोकं लावता, एवढं डोकं लावता, वैतागलं ते, घाम झालं तेवढं चिंतन करता करता आलं आणि त्या कवटाच्या झाडाखाली बसलं. बसल्या बसल्या डोळे अडकायला लागले, पायातले बुट काढले, उशाला घेतले, तिथंच झोपलं. असं अर्धा तास झोपलं. चांगलं झोप लागल्यानंतर अर्ध्या तासाने झालं काय, ते कवट ढिल्ल झालेलं होते. अशी हवेची ती वाळवट म्हणतात ना, ती चक्री भवरी ती आली आणि मोठं एवढं कवट जसं वरून निघालं तसं त्याच्या कपडावरती दानदिशी पडलं. पण ते जेवढं पडलं ना तेवढंच टिंगुळ आलं त्याला. सुजलं ना तेवढं, त्याला जाग आली. त्याला वाटलं काय पडलं माझ्या डोक्यात. बघितलं तर कवट शेजारी पडलेलं. हात लावला इथं तर इथं एवढा हात खाली टेकतच नव्हता, असा वरतीच टांगायचा. त्याला वाटलं एवढं झालं काय. त्याने ते सेल्फीचा कॅमेरा चालू केला, बघितलं टिंगुळ आलेलं त्याला. त्या कवटाकडे बघायचा, एकदा इथं हात लावायचा, एकदा कवटाकडे बघायचा, एकदा इथं हात लावून, या दोघायचं झालं का त्या डांगराकडे बघायचा. तो म्हटला देवाचं नियोजन बरोबर आहे. जर त्या कवटाच्या ऐवजी हे फळवरती असतं तर आपल्या 13व्याला याचीच भाजी करावं लागली असती, शिल्लक राहिलं नसतं जग बघायला आपण. देवाचं नियोजन उत्तम आहे. त्याने इतकं चांगलं बनवलं, इतका चांगला देह दिला, त्याने अनेक योनी बनवल्या, पण त्याचं समाधान वाटलं नाही. म्हणून त्या देवाने आपल्याला माणूस बनवलं. देवाला माहिती होतं हाच एक वर्ग असाय जो माझं भजन करेल. हानी कहे ज्ञान नाही कोठे, हानी कहे ज्ञान नाही कोठे, हानी कहे ज्ञान नाही कोठे, हानी कहे ज्ञान नाही कोठे. या सदाही ठाणे देवाचे भजन, या सदाही ठाणे देवाचे भजन, या सदाही ठाणे देवाचे भजन, या सदाही ठाणे देवाचे भजन. कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. याच देहाने त्या देवाची प्राप्ती करता येते. याच देही घडे देवाचे भजन. म्हणून साधू संतांना माहिती होतं या देहाने देवाची प्राप्ती करता येते. पशूंना यातलं काही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भुगिती. पशूंना पाप पुण्य कळत नाही. म्हणून देवाने आपल्याला मनुष्य बनवलं आणि याच्यासाठी बनवलं आपण त्या देवाचं भजन करावं. देवाने हा देह कशासाठी दिला. देवे दिला नेह भजना गुमटा, देवे दिला नेह भजना गुमटा, भजन गुमटा, देवे दिला देह भजन गुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. देवाने हा सुंदर देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा, परंतु त्याला एक बाधा झाली. तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधा झाली. याने देव आपलासा करायचं सोडून दिलं आणि हा प्रपंचाच्या नादी लागला. आउट हात का मानव देह राम ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कि भज मन नारायण, कि
भज मन नारायण, हे भज मन नारायण, हे भज मन नारायण. 3.5 हाताचा इतकं चांगलं बनवलं देवाने, इतकं चांगलं बनवलं. कशासाठी दिला? गोड प्रमाण दिलं. देवे दिला देह भजना गुमा. ज्याच्यासाठी हा देह दिला त्याच्यासाठी तो आपण वापरला पाहिजे. आपण अभंगाकडे वाटचाल करतोय. ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरला पाहिजे. कारण की नियम असा आहे, जी वस्तू ज्याच्यासाठी मिळाली ती त्याच्यासाठी वापरावी. आता मोबाईल कशासाठी? फोन लावण्यासाठी, आलेले फोन उचलण्यासाठी. फोन लावला पाहिजे, आलेले उचलले पाहिजे. वस्तू ज्याच्यासाठी मिळाली ती त्याच्यासाठी वापरावी. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक संगमनेरमध्ये गेला, आपल्या गुंजाळवाडीचा व्यक्ती संगमनेरमध्ये गेला. पावसाळ्याचे दिवस चालू होणार म्हणून त्याने तिथे छत्री घेतली. काय घेतली आई साहेब? छत्री. कशाला? पावसापासून रक्षण व्हावं म्हणून छत्री घेतली तिथं संगमनेरमध्ये. आणि तिथून निघाला गुंजाळवाडीकडे. इथं पुलापर्यंत आला. ते गावाकडे यायचं पूल आहे, आता काम चालू. तिथपर्यंत आला, गावाकडे पायी निघाला. पण झालं काय माहिती का? तितक्या जोराचा पाऊस चालू झाला. जोराचा धोधो पाऊस चालू झाला. हातामध्ये काय होती? त्याच्या छत्री होती, नवी छत्री होती. त्या पॅकिंगमध्ये, प्लॅस्टिकमध्ये पॅक होती. पाऊस चालू झाला. मग आता काय केलं पाहिजे? छत्री काय केली पाहिजे? कशासाठी? ती पावसापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी. पण त्याला छत्री नवी होती, तशीच हातामध्ये धरली, तसाच घरापर्यंत आला. घरी आल्यावरती दरवाजा वाजवला. बायकोनी दरवाजा उघडला. बघितलं मालक पावसाने ओले चिंब भिजलेले. त्या हातातली छत्री खाली ठेवली. मग खिशात हात घातला. खिशात 2-4 हजार रुपये होते, 500च्या नोटा होत्या भिजलेल्या. बायकोच्या हातात दिल्या. मोबाईल ओला झालेला 10-12 हजार रुपयाचा, तो बायकोच्या हातात दिला. गाय छाप होती, ती नाही भिजू दिली, ती प्लॅस्टिकमध्ये पॅक होती चांगली. तिच्यात लय जीव असतो माणसं. मग ते सगळं काही बायकोकडे दिलं. बायको म्हटले का हो, मोबाईल ओला झाला, पैसे ओले झाले, हे सगळं तुम्ही, कपडे ओले झाले, तुम्ही भिजले, हे काय? म्हणजे ही छत्री आहे. कुणाची? आपली आहे. ही कधी घेतली? आजच घेतली. म्हणजे मग तुटली का? नवी आहे. फाटली का? चांगली आहे. हो, छत्री आज घेतली, आपली आहे, नवी आहे. मग तरी तुम्ही पावसात भिजत आले, छत्री उघडली का नाही? तो बायकोला म्हण, तुला अक्कल आहे का? अक्कल आहे तुला? अगं छत्री नवी आहे, छत्री उघडली, ती भिजली. मग ती काय अंत्यविधीच्या दिवशी डोक्यावर धराय घेतली का? येड्या, वापरायची ना. जी वस्तू ज्याच्यासाठी मिळाली ती त्याच्यासाठी वापरायची. अजून सांगतो काय झालं. एका गावात गडगंज श्रीमंत होता, हे पैशावाला मनुष्य. तो फिरायला निघाला ना सायंकाळच्या वेळेला, तर एका खिशात 50 आणि एका खिशात 50, असे किती? 1 लाख रुपये. आणि हातामध्ये सोन्याचं ब्रासलेट, 8 बोटात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये 10 तोळे सोन्याचं लॉकेट, आणि एकटा फिरायला निघायचं सायंकाळी. आणि हे सगळं असल्यामुळे त्याच्याकडे बंदूक पण होती, एक लायसनवाली बंदूक होती. कशासाठी? आत्मसंरक्षणासाठी. रोज गावातून फिरायला निघायचा तो. गावात 2 चोर होते, असे बारीकच होते, बारीक होते चोर, पण लक्ष देऊन होते. म्हणजे हा एका दिवशी एकटा सापडवायचा आणि याला लुटायचं. ते 2 चोर एवढ्यावरतीच होते. म्हणजे याला लुटलं ना वर्षभर तरी आपल्याला काही चिंता, एवढ्या तर वर्ष काढू शकतो गाड्या आपण दोघं. बारीक चोर होते एकदम, असे एका फटक्यात खाली पडतील असे चोर होते. पण ते रोज त्याच्या मागावरती होते. हा सापडेल कधी, सापडेल कधी, सापडेल कधी. एक दिवस असा आला, योगायोगाने ते चोर हा फिरायला निघाला. 7:30 वाजले, अंधाराच वेळ होती, आणि ते 2 चोर एका पुलाखाली लपून होते. हा पुलाजवळ आला, दोघही बाहेर निघाले. त्याच्या जवळ गेले, त्याच्याकडनं लॉकेट, गळ्यातली चेन होती ती काढून घेतली, ब्रासलेट काढून घेतलं, 8 बोटातल्या अंगठ्या काढून घेतल्या, आणि दोन्ही खिशातली 1 लाख रुपये काढून घेतले. बरं, आता एवढं सगळं काढून घेतल्यावर सोडून द्यावा ना? तुमचं काय मत? सोडलं पाहिजे. पण चोरांचा नियम असा आहे, त्यांना किती द्या, जोपर्यंत ते 2-4 फटके मारत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही. काय असेल ती का मग ती बहिरवी काय शेवटी ते काही कळत नाही. असं मारलं चोरांनी, कपडे फाटेपर्यंत मारलं, सोडून दिलं. चोर निघून गेले. चोर निघून गेल्यानंतर तो गावात आला, कपडे फाटलेले, ते अंगठ्या, लॉकेट सगळं गेलेलं. चौकात आला, गावातले लोक पळत गेले, पाटील, हो पाटील, अहो झालं काय? कपडे कसे काय फाटले? तुमचं सोनं कुठं आहे? अंगठ्या कुठं आहे? ब्रासलेट कुठं आहे? चेन कुठं आहे? अहो पैसे कुठं आहे? झालं काय? तुम्हाला मारलं कोणी? ते म्हणले, बाबा हो, इथं पुलाजवळ 2 चोर आडवे झाले.
दोघांनी मारलं, पैसे काढून घेतले, सोनं काढून घेतलं रे, लय मारलं. मग ते म्हणजे पाटील आम्ही असं ऐकलं तुमच्याकडे बंदुकी, मग तुम्ही बंदुकीने एकाला मारलं असेल. पाटील म्हणले ही बघा बंदूक लपवून ठेवली म्हणून बरं झालं, नाही ती बंदूकही घेऊन गेली असते. मग ती काय दिवाळीच्या टिकल्या फोडाय ठेवली का काय? अरे ज्याच्यासाठी जी वस्तू मिळाली ती कशासाठी मिळाली? बंदूक संरक्षणासाठी ना, वापरली पाहिजे. छत्री कशासाठी आहे? रक्षणासाठी, पावसापासून वाचण्यासाठी वापरली पाहिजे. जी वस्तू ज्याच्यासाठी मिळाली ती त्याच्यासाठी वापरावी, नाही वापरली तर ती भेटून उपयोग आहे का? तसं तुकोबराय सांगतात देवाने सुंदर देह दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नाम साधनेसाठी दिलाय, तो त्याच्या भजनासाठी वापरा. त्या विठ्ठलाला भजा म्हटले महाराज. आम्ही त्या विठ्ठलाला भजलो नाही तर सांगत तू माझे भजरे विठ्ठला, 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 सांगत तू माझे भजरे त्या मृत्यू लोकांमध्ये आलात, एक काम करा, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. महाराज आम्ही नाही विठ्ठलाला भजलं तर, नाही मुखामध्ये आम्ही त्याचं नाव घेतलं तर तुकोबराय सांगतात हे बघा, काही लोकांचे 1 तास वाया गेला, काहीचे दिवसातले 6 तास वाया गेले, काही लोकांचा हप्ता वाया गेला, काही लोकांचा महिना वायाला गेला, शेतकऱ्याचं मागच्या वर्षीचं वर्ष वायाला गेलं. आता इलेक्शन झालं, काही लोकांचे 5 वर्ष वायाला गेले. नाही, जी सत्यता आहे ते ना. काही लोकांचे वयाचे 25 वर्ष वायाला गेले, काही लोकांचे 50 वर्ष वाया गेले. पण ज्याने जन्माला येऊन देवाचं नाव मुखामध्ये घेतलं नाही, ज्याने विठ्ठल कधी मुखामध्ये येऊ दिलं नाही ना, तुकोबराय सांगतात त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्मच वायाला गेला, त्याचा जन्माला येऊन काही उपयोग नाही. नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही म्हणाल वाया कसा काय जाईल महाराज? ठीक आहे, तुकोबरायांना जरी विचारायचं झालं तर जन्म कसा वाया जाईल? आम्ही काहीतरी करू ना हो. ठीक आहे, विठ्ठल आम्ही त्या देवाचं नाव नाही मुखामध्ये घेतलं, नाही भजलो विठ्ठलाला, पण आम्ही प्रपंच केला ना, चांगलं घर बांधलं, बंगला बांधला, माडी बांधली, आम्ही चांगलं ऐश्वर्यात जगतोय, पद भोगले आम्ही. एवढ्यावरती आम्ही थांबलो नाही, आम्ही आमच्या मुलांची लग्न केले, नातवांची लग्न केले, अहो घर बंगले गाड्या सगळं केलं. कस काय जन्म वायाला गेला? कस काय हे बघा, हे सगळं केलं, हे सर्व काही केलं, पण आपला महत्वाचा मुद्दा आपण काय केलं नाही. आपण ज्याच्यासाठी आलो ते करणं गरजेचं आहे. आपण आलो कशासाठी आहे? भजनासाठी आलोय ना, त्याचं नामचिंतन करायला आलोय ना, त्याचं भजन करायला आलो ना, भजन केलं पाहिजे. मग एवढं केलं, ते एवढ्याला काही महत्व नसतं. आहे माझ्याकडे 15 मिनिटं, एक दृष्टांत सांगतो आणि बाबांविषयी थोडंसं बोलून थांबतो. काय झालं माहिती का, आपल्या गुंजाळवाडीतली एक मुलगी मुंबईला दिली. द्या लक्ष द्या.
गुंजाळवाडीतली मुलगी कुठे दिली आई साहेब? मुंबईला दिली. ज्याला मुलगी दिली ना तो गडगंज श्रीमंत. 3 कंपन्यांचा मालक मुंबईला. किती कंपन्यांचा? 3 कंपन्यांचा मालक. एका कंपनीमध्ये एका वेळेला 200 लोक कामाला, म्हणजे एका शिफ्टला. 3 कंपनीत किती झाले? 600. 3 शिफ्टला किती झाले? 1800 लोक त्याच्या हाताखाली होते. 3 कंपन्यांचा मालक, गडगंज श्रीमंती, पैसा मावत नव्हता. आणि त्याला ती आपल्या गुंजाळवाडीतली श्रीमंताची मुलगी दिली. पण 3 वर्ष झाले लग्नाला, तो एकदाही सासरवाडीला आला नाही. आणि सासूबाईला असं वाटायचं जावई बापूनी एकदा तरी सासरवाडीला आलं पाहिजे. शेवटी जीव असतो सासूचा असं कोणतरी म्हणतात बघ. असतोच. आपल्याला अनुभवी नाही म्हणून कसं काय चालायचं. मग त्या सासूबाईनी फोन केला, पाहुणे जावई बापू. मग सासूबाई तिकडनं, बोला मामी. सासूला काय म्हटलं? संस्कारी होता तो. काय म्हटला? बोला मामी. संस्कारी होता तो. काय म्हटला? मामी म्हटला तो. आता डायरेक्ट आई म्हणायला लागली सासूला. तुम्ही सोडा ते सुना म्हणत होत्या काही वाटत नव्हतं, आता जावई आई म्हणायला लागली. वाईट वाटतं कधी कधी. दया येते, बुद्धीची किव येते. कशासाठी चाललंय एवढं सगळं? मग म्हणजे बोला ना मामी, काय म्हणता? अहो जावई बापू 3 वर्ष झाली लग्नाला, तुम्ही एकदाही सासूरवाडीला आले नाही. या वेळेला ऐकून घेतल्या जाणार नाही, तुम्हाला यावं लागेल. आणि तुम्ही नाही आले ना, मी माझ्या लेकीला घेऊन येईल. मूळ मुद्द्याला हात घातला. कोणी? सासूबाईने. म्हटले मामी अहो माझ्या मागं व्याप आहे, 3 कंपन्या सांभाळायच्या आहे. नाही नाही यावं लागेल. नाही आले तर लेकीला घेऊन येते. शेवटी आता जावई बापूचा ना इलाज झाला. त्याला वाटलं जावंच लागेल गडे आता. म्हणजे मामी मी येईल, पण अर्ध्या तासाच्या वरती थांबणार नाही. म्हणजे अर्धा तासही थांबू नका. जेवण करा, गाडीत बसून हात धुवा. पण एकदा याच त्याने कालावधी ठरला, या दिवशी यायचं. सगळं त्यांचं ठरलं. येतो म्हटले मामी, पण ऐका मी जास्त जेवण करा, गाडीत बसा. मग येतो परवाच्या दिवशी. जरासा व्याप कमी तर परवा येतो. एवढा आनंद सासूबाईला. परवा जावं येणार. आजच तिने गावात 40 लोक जेवायला सांगितले. कुणाबरोबर? जावं एकटा कसा काय जीव घालायचा? तर एकटा जीव घालाय काय महाराज आहे का? जावं येतो. 40 लोक जेवायला सांगितले. किती लोक? 40. आता ते काही गरीब सांगितले, ते त्या लेवलचे सांगितले महाराज. तर 40 लोकांना सांगितलं माझे जावई बापू येणारे, जावई बापू येणारे, तुम्ही सर्वांनी जेवायला त्यांच्या बरोबर या. ही तयारी केली महाराज. एकदम उत्तम आयोजन नियोजन केलं. सर्व लोकांना बसायला पाठ. इकडे लक्ष द्या. सर्व लोकांना बसायला पाठ, ताट ठेवायला पाठ. 40 लोकांना जावायला बसायला पाठ, चांदीचा चौरंग, ताट ठेवायला चांदीचा, दोन्ही बाजूला समया. हे उत्तम नियोजन केलं. कोणासाठी? जावायसाठी. आणि कोणी कोणता स्वयंपाक बनवायचा सगळ्यांना काम वाटून दिले. तू हे बनव, तू ते बनव. कमीत कमी 50-55 तरी पदार्थ जावई बापूला पाहिजे. आता 3 वर्षांनी येणार जावई बापू होता. रोजचा येणार असला तर वेगळं असतं. 3 वर्षांनी येणार. सर्व काही व्यवस्था झाली. उद्या जावई बापू येणार. एक आधीच्या रात्रीला फोन केला, जावई बापू किती वाजता निघता मुंबईहून? मामी बरोबर मुंबईवरनं मी 6 वाजता निघतो. किती वाजता? सकाळी 6 वाजता पोचताना मुंबईहून 6 वाजता इथं यायला का आधी उठवू थोडं जावायला? तर तुम्ही सांगा. 6 वाजता काही अडचण नाही, भारी गाडी जावायकडे पोचून जाईल. 6 वाजता निघतो मामी. सकाळी 6 वाजता. उठा लवकर. सासूबाईने पहिला मोबाईल घेतला. जावाई बापू निघाले का? निघालो मामी. गाडीतच बसायचंय आता. जावई बापू निघाले, तयारी करा. मुंबई कुठं, आपली गुंजाळवाडी कुठं, एवढी कुठे घाई असते का? पण शेवटी जावई एवढ्या दिवसात. मी का सांगतो? नाही तरी गेला जन्म वाया. कसा गेला यासाठी सांगतो. निघाली गाडी महाराज तिथून. पुन्हा सासूबाईने थोड्या वेळाने फोन केला, हो जावई बापू आता कुठपर्यंत आले? आलोय ना मामी, भिवंडीच्या टोल नाक्यावरती. भिवंडीच्या टोल नाक्यावरती आले जावई बापू. आवरा, तयारी करा लवकर. पटपट तयारी चालू झाली. पुन्हा थोड्या वेळाने फोन, आता कुठे आहे जावई बापू? आलो मामी, घोटीच्या टोल नाक्यावरती आलोय. आता मला टोल नाके पाठ आहे, सर्व भरावं लागतात ना दादा, ते पाठ करावेच लागतात. आता कुठे आहे जावई बापू? आलो ना मामी, आता आलोय जवळ. आता नाशिक मध्ये आलो. हो नाशिक जवळ आले. आता कुठपर्यंत आलो मामी? आता शिंद्याचा टोल नाका आहे ना, लागतो का तुम्हाला?
शिंद्याच्या टोल नाक्यावरती. आता कुठं आलो मामी, आता पुढे निघालोय त्याच्या थोडस आलो सिन्नरच्या पुढं बायपासच्या तिथं पुढं आलेलो. हे जावई बापू आले, जवळ आले, आता राहिलंच किती सिन्नर जवळ आलं. चला ताटा वाढायला सुरुवात करायची. 40 लोकांना सांगितलं बसा तुम्ही. इकडनं 20 बसवले, इकडनं 20 बसवले. त्यांना बसायला पाठ, ताट ठेवायला पाठ, ताट मांडले हो, वाढायला सुरुवात केली. मीठ वाढलं. इकडं आहे का, इकडं वाढायची पद्धत. मीठ वाढलं, त्याच्या शेजारी निंबू वाढलं, त्याच्या शेजारी लोणचं वाढलं, आंब्याचं लोणचं, निंबूचं लोणचं वाढलं, त्याच्या शेजारी सलाड वाढला, त्याच्या शेजारी कोशिंबीर वाढलं, मग गुलाबजामुन वाढले, बालुशाही वाढली, श्रीखंड वाढलं, आम्रखंड वाढलं. हे ताट भरून पदार्थ, साधा राईस, जिरा राईस, मसाला राईस, ट्रिपल राईस, सगळे ताट भरून पदार्थ. हे जे 40 लोक होते ना, हे म्हटले अरे हिने कधी जेवत्या हाताने कावळा हाणला नाही गड्या, लय कंजूस बाई ही. पण आज जावायच्या निमित्ताने आपल्याला जेवायला बोलवलंय. रामभाऊ बाया मागवळा, ओ बाया मागवळा, बाया मागवळून सरपंच साहेब तयारी केली जेवायची. 40 लोकांनी वाट पाहत होती, जावई आले सुरू करायचं. आणि सगळे पदार्थ वाढून झाले. सासूबाई ओवाळायला पुढे गेल्या जावायला थोडे, पण जावई बापू येईना. पुन्हा फोन लावला, जावई बापू आता कुठपर्यंत. तोपर्यंत जावायला मुंबईहून फोन आला, साहेब आपली 2 नंबरची कंपनी पेटली साहेब, आग लागली कंपनीला आपल्या. फोन महाराज आला, काय झालं? अहो साहेब, अहो कंपनी पेटली कंपनी. ड्रायव्हरला सांगितलं गाडी वळव, गाडी वळव, अरे गाडी वळव, अरे गाडी वळव, कंपनी पेटली. भरधाव वेगाने गाडी निघाली डायरेक्ट शिंद्याच्या टोल नाक्यावरती. शिंद्याचा टोल नाका ओलांडून गाडी पलीकडे गेली. पुन्हा जावाई बापूला सासूबाईन पुन्हा, जावाई बापू आता कुठपर्यंत? मामी आता मी नाशिक रोड जवळ आलो. का हो, तुम्ही तर आता सिन्नरमध्ये आली होती. मामी 2 नंबरची कंपनी पेटली, माझं येणं होत नाही. नवऱ्याला सांगितलं फेटा काढा. सगळं कार्यक्रम रद्द केला. आणि जिथं ते 40 लोक जेवायला बसले तिथे गेले सासूबाई. ते वाटच पाहत होते. हे गेले, घ्या खाऊन. ते उठवून थोडी जाता येत, घ्या खाऊन. ते एक म्हणलं, ते जावई बापू कंपनी पेटली, नाही येणं होत त्यांचं, घ्या खाऊन तुम्ही. त्यांना काय करत, जावई पेटू नाही तर कंपनी पेटू. त्यांनी जे जेवायला सुरुवात केली, तू जाय मी ये, तू जाय मी ये, तू जाय मी. पाहतही नव्हती ती एकमेकाकडं. असं जेवले मायबाप, ते असं जेवले. ताटातले सर्व पदार्थ संपवले. कढीपत्ता सुद्धा बाजूला केला नाही त्यांनी. ऐका ना, ते निंबू पिळून दिल्यावर काय करतो आपण, टाकून, त्यांनी टाकून ते खाऊन घेतलं. माय मीठ आहे ना, मीठ ताटातलं ते देखील पुसून खाल्लं. ताट त्यांनी पुसून नाही खाल्लं, चाटून पुसून खाल्लं. धुतल्यासारखे ताट करून मग निघून गेले ते 40 लोक. पण दुसऱ्या दिवशी सासू अंगणात बसली. बाकीच्या बाया म्हणजे का ग काल तर लय स्वयंपाक केला पण जावई बापू आले नाही, है ना. त्या सासूचं वाक्य होतं, बाई एवढा स्वयंपाक केला पण वायाला गेला. काय बोलली सासू, ऐकताय ना तुम्ही? एवढा स्वयंपाक केला पण वायाला गेला होता का? अहो त्या 40 लोकांनी मीठ वायाला नाही जाऊ दिलं, निंबूची फोड वायाला नाही जाऊ दिली, तरी सासू काय म्हणते, एवढा स्वयंपाक केला पण वायाला गेला. का वायाला गेला? ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून वायाला गेला. तसा हा जन्म का वायाला जाईल? देवाने ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी नाही वापरला म्हणून हा जन्म वाया गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग महाराज आम्ही बाकीचं तर भरपूर केलंय ना. तुकोबराय सांगतात बाकीचं कितीही केलं तरी ते तुमच्या दुःखाला कारणीभूत असेल, ते उलट तुम्हाला दुःखाच्या त्या पुरामध्ये लोटेल. अभंगाचं दुसरं करिता भर भरी
सांगतात बाकीचं काही केलं, किती जमा केलं तर ते तुमच्या दुःखाला कारणीभूत असेल. करिता बरोबरी दुरावसी दुरी. देवापासून आपण ही जमा करण्याच्या नादात दूर जाऊ आणि एक दिवस त्याचे दुष्परिणाम सांगितले. भवाची पुरी वाहावसी. तुला या दुःखाच्या पुरामध्ये वाहून घ्यावं लागेल, या दुःखाच्या नगरीमध्ये वास्तव्य करावं लागेल. मग महाराज आता आम्हाला त्या देवापर्यंत पोचायचे, आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात त्या देवाला कशाची गरज नाही. काही न लगे एक भावाची कारण. शुद्ध भावाची तो अपेक्षा करतो. तुका म्हणे आण विठोबाची. देवाला आपल्याकडनं काही अपेक्षा नाही. ऐका माय बापा, ऐका, काही अपेक्षा नाही. देवाचं एकच म्हणणं आहे, गड्या मी यांना जन्माला घातलं, यांनी माझं भजन करावं. काय अपेक्षा आहे देवाला आपल्याकडनं? काही नाही. आपल्याला आपण देवाला काय द्यावं ही काय पात्रता आहे आपली? जे काही आज आपल्याला प्राप्त आहे ते देवाचं आहे. देवाला काही अपेक्षा नाही. फक्त शुद्ध भावाने आपण त्याच्यापर्यंत पोचावं, शुद्ध अंतकरणाने त्यावरती प्रेम करावं. काही नलगे एक भावाची. स्वतः भगवंत सांगतात मौलीनी गोड पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकाखाली गोड ओवी लिहिली. मग निस्सीम भाव उल्हासे मज आर्पवयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. त्या शबरीच्या हाची देवाने उष्टी बोर खाली फक्त शुद्ध भाव बघून तो शुद्ध भाव आपल्या जीवनामध्ये व्हावा. आपणही आपला देह त्या देवाला समर्पित करण्याच्या आधी आपली श्रद्धा त्या देवावरती असावी, त्याचं भजन आपल्या मुखामध्ये यावं, चांगलं जीवन आपलं असावं. बघा आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत ते आदरणीय कैलासवासी पांडुरंग आनंदा गुंजाळ, आदरणीय अण्णासाहेब यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची 2 मुलं आहे. आदरणीय सुनील पांडुरंग गुंजाळ आणि श्री अनिल पांडुरंग गुंजाळ. ही 2 मुलं, पाठीमागे 2 सुना आहे. सौ जयश्री सुनील गुंजाळ, सौ आरती अनिल गुंजाळ, सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी आणि नातू आहे. असा फार मोठा परिवार आहे. 6 भावांचा परिवार होता सगळा. किती भावांचा? 6 भावांचा एवढा मोठा परिवार. या परिवारातून आदरणीय पांडुरंग दादांना जावं लागलं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे गड्या, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. त्यांच्या पाठीमागं 2 बहिणी देखील माझ्या मते पश्चात आहे. असा फार मोठा परिवार आणि कष्टाने हा प्रपंच उभा केलेला. आज आपल्याला बंगला दिसत असेल, मी आमचे सुनील भाऊ आणि अनिल दादा दोघांनाही सांगतो, हा बंगला जे काही तुमचं जे काही वैभव असेल हे तुमच्या बापाने तुमच्यासाठी कमवून ठेवलेलं. 38 वर्षाचा कालावधी त्यांनी दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी, अरे नोकरी किती मोठी असू द्या पण दुसऱ्याच्या हाताखाली करावी लागते, ती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. हे सगळं काही वैभव कष्टाने उभं केलं आणि पाठीमागं ते कमवलेलं वैभव बाप 2ही गोष्टी मुलासाठी देत असतो. कमवलेली संपत्तीचा देखील मालक करत असतो आणि आपल्या मिरासीचा परंपरेचाही मालक करत असतो. बाप जीवनामध्ये जेही काही जोडतो ते कुणासाठी जोडतो? आपल्या मुलांसाठी जोडतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी आणि आपुली कुरवंडी वाळवणी. एकाच दिवसामध्ये एकाएकी केला मिराशीचा धनी. आज त्या 2ही मुलांना विचारलं तुमचे वडील गेले, वडील म्हणण्यापेक्षा बाप गेला. वडील हा शब्द मोठ्यासाठी वापरला जातो, बाप हा शब्द बापासाठी वापरला जातो. शुद्ध बोलण्याच्या नादामध्ये आपण हे माझे वडील म्हणतो. अरे सांगितलं पाहिजे हा माझा बाप आहे. बाप या शब्दामध्ये रुबाब असतो ना, म्हणून त्या 2ही मुलांच्या जीवनामध्ये बाप गेल्याचं दुःख त्या 2ही मुलांना माहिती आहे. कष्टाने उभा केलेला हा सर्व काही प्रपंच होता. 2022 साली आई म्हणजे त्यांचं मातृछत्र हरवलं आणि मागच्या वर्षी 2024 साली पितृछत्र हरवलं. मायबापाची किंमत मायबाप गेल्याशिवाय कळत नाही गड्या. आज त्या घरामध्ये त्यांना विचारलं 2ही मुलांना काय वाटतं बाप गेले, वडील बाप गेल्याचं दुःख काय? त्यांनी एकच सांगावं, एवढं सगळं घर भरलेलं आहे, आज आम्हाला कशाची उणीव नाही, कशाची कमतरता नाही. ही सुख भोगण्यासाठी आमचे मायबाप या जगामध्ये पाहिजे होते. आई आणि बाप डोळ्याला दिसत नाही, ह्या वेदना होतात. आम्ही ते बरे व्हावे यासाठी प्रयत्न केले, अरे कष्ट केले आयुष्यभर आणि 2022 सालीच माझ्या मते ते रिटायर झाले. 2000 साली सेवानिवृत्त झाले. पण एवढ्या 2 आता बसून निदान कष्ट त्यांनी 38 वर्ष जर केले ना, किमान 10-5 वर्ष त्यांनी बसून खाल्लं पाहिजे. पण 10-5 वर्षाचा कालावधी देवाने त्यांना दिला नाही. बाप गेल्याचं दुःख त्या मुलांच्या जीवनामध्ये. बापाचं फार अस्तित्व असतं गड्या. बाप डोळ्याला, बाप खुर्चीवरती बसलेला असावा पण बाप डोळ्याला दिसावा. बाप डोळ्याला दिसला पाहिजे.
त्यांना विचारलं वडील गेले काय वाटतं? महाराज वडील घरी असायचे, रात्री 12 वाजायचे कामावून कुठून तरी यायला, पण 12 वाजेपर्यंत आई गेल्यानंतर आमचा बाप अंगणामध्ये खाट टाकून आमची वाट बघत असायचा. 1 वर्षाचा कालावधी निघून गेला. अंगणात खाटे खुर्ची सगळं दिसतं, पण त्या खाटेवरती बाप दिसत नाही. हो, बाप गेल्याचं दुःख त्या मुलांच्या जीवनामध्ये. बाप गेल्याचं दुःख या माता माऊल्यांना विचारा. ताई, बाप गेल्यानंतर काय वेदना होता? मुलगी तर तिच्या जीवनामध्ये बापावरती हा माझा बाप म्हणून कधी प्रेम करत नाही सरपंच साहेब. मुलगी बापावरती हा माझा बाप आहे म्हणून कधी प्रेम करत नाही. मुलगी जसं ती तिच्या मुलावरती प्रेम करते तसं प्रेम ती तिच्या बापावरती करते. जीवाच्या पलीकडे प्रेम तिचं बापावरती असं. त्याचं कारण असं आहे, तिने तिच्या बापाच्या वेदना डोळ्यांनी बघितलेल्या असतात. बाप गेला, जिचा बाप गेला तिला विचारा, ताई बाप गेलाय काय वाटतं तुला? तिने एकच सांगावं, बाप नाही महाराज, आधार गेला. अहो, माझं लग्न लागलं 4 चौघात. लग्न झाल्यानंतर मला बिदाई देण्याची वेळ आली. 4 चौघात रडायची माझ्या बापाला लाज वाटली, पण जो अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन रडला ना, तो माझा बाप निघून गेला. ज्या वेळेला मी 4 चौघात माझा बाप मला दिसला नाही, वाटलं मंडपवाल्याचे बँडवाल्याचे पैसे देत असेल, चला आपण देवदर्शन करा म्हणून मी देवघराकडे गेले. देवघराचा दरवाजा उघडला. उंबऱ्याच्या आतमध्ये पाय टाकता क्षणी अंधाऱ्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून ढसा ढसा रडणारा बाप डोळ्यांनी बघितला. विचारलं, बाबा ओ एवढ्या कोपऱ्यात येऊन रडायला झालं काय? माझ्या बापाने सांगितलं, तावडे गावातल्या सर्व गावाच्या पोरी ज्या वेळेला सासरी जात होत्या ना, त्यांच्या बापाची समजूत काढायला मी समोर होतो. पण ज्या वेळेला आज माझ्या लक्षात आलं माझी चिमणी माझं घर सोडून जाणार आहे, त्यावेळेला मुलगी सासरी जात असताना काय वेदना होतात, काय यातना होतात, त्या माझ्या डोळ्याने आज मी माझ्या स्वतःच्या देहाने मी अनुभवल्या. बाप गेल्याचं दुःख गड्या, ज्याचा बाप गेला त्याला माहिती. म्हणजे 6 भावांचा परिवार, हे भाऊ उभे, बहिणी 2. त्या बहिणींना विचारा, त्या भावाला विचारा, भाऊ गेल्याच्या वेदना काय असतात. भाऊ गेल्याच्या वेदना काय असतात त्या बहीण भावाला विचारा गड्या. त्या वेदना फार असतात. ज्याचा भाऊ गेला ना, 6 भावांमधला भाऊ निघून गेलाय. भाऊ गेला काय वाटतं तुम्हाला? एक गोड गीत आहे, गोड गीत आहे, मध्ये गोड गायलेले. भावाला विचारा काय वाटतंय तुमचा भाऊ गेल्याचं दुःख? त्या भावाने सांगावं. तो भाऊ म्हणतो, भाऊ नाही गेला, आमचं वैभव निघून गेलंय घरातलं. त्या भावाची उद्गार ऐका. तो भाऊ काय म्हणतो, कुठे गेला माझा दादा, मी रडतो दाई दाई, येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही, भाऊ तुझा मी रोज घेतो नाव, जगा पुढे तुझे किती सांगू गुण, लपून कुठं बसला मा दिसत कसा नाही, लपून कुठं बसला मा दिसत कसा नाही, येणार दादा मला झोप येत नाही. बहिणीची अवस्था तिची. त्या 2ही बहिणींना विचारा, ताई भाऊ गेलाय मावशी तुमचा, काय वाटतं? त्यांनी एकच सांगावं, कुठे गेला माझा दादा, कुठे गेला माझा दादा, मी रडते दाई दाई, येणार दादा मला झोप येत नाही. सणा मागून सण गेले, आली ती दिवाळी, बहीण तुझी मी कोणाला ओवाळी, कोण गेल सांग मला पैठणीची साडी. दादा अरे मी ओवाळायला बसले, सगळे भाऊ दिसले रे, पण ओवळत असताना तू एवढ्या लाईनीमध्ये दिसला नाही ना, याचं दुःख झालं. एवढा मोठा परिवार आहे, 200-250 लोकांचा परिवार आहे त्यांचा सर्व हा. त्या परिवारातून तू एकटा दिसत नाही ना या सणाच्या कालावधीमध्ये. याच्या वेदना नक्कीच आम्हा भावंडांना होतात.
बाप गेल्याचं दुःख या मुलांच्या जीवनामध्ये. काय धडपड चालू होती सकाळची कार्यक्रमासाठी. किती त्या मुलांनी कष्टाने एवढा कार्यक्रम उभा केला. एकच, आम्ही आमच्या बापाच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही महाराज, पण आमच्या बापाला ही शेवटची सलामी तरी चांगली आमच्याकडनं देता यावी यासाठी आम्ही हा छोटासा केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे. हा प्रयत्न त्या दोनही आदरणीय सुनील दादा असतील, अनिल दादा असतील, दोघांनीही केला. दोघांचे धन्यवाद. आणि आदरणीय सन्माननीय वारकरी सरपंच, वारकऱ्याचे सरपंच आमचे नरेंद्र दादा, फार महाराज प्रेमाने सेवा दिल्या दिवसापासून महाराज पहिलाच परिचय त्यांचा आमच्या गोकुळ भाऊंच्या माध्यमातून घडून आला. कारण की मी आलेलो इथं संगमनेरपर्यंत आलेलो, ते दादा बसले बघा, ते टोपीवाले. अपघात झालेला होता त्यांचा मागे, तेव्हा काल्याचे कीर्तन होते, समोर ते बसलेले. ते आले, मी ओळखलं त्यांना लगेच. मी ओळख विसरत नाही महाराज. माझ्या जीवनातला एकदा मनुष्य माझ्या जीवनात आला, गोकुळ भाऊंचा माझा एकदा पहिला प्रसंग आला, त्यानंतर पुन्हा कोणी असो महाराज आले, पुन्हा आले का विसरायचं नाही महाराज. माणसं भेटत नाही. ज्या अर्थी दोन लोक आपल्या जवळ आले ना, आपली जबाबदारी आपण त्यांना सोडायचं नाही, आपण त्यांना विसरायचंच नाही, ही आपली जबाबदारी. नाही मग आपल्याला काहीतरी स्वार्थापोटी नाही, निस्वार्थपणे तुम्ही कीर्तन द्या, नका देऊ, बोलवा नका बोलवू, पण माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. तुम्हा सर्वांना तेच सांगणे, या जगामध्ये प्रेमाने वागा, एकत्रित राहा, संघटित राहा. गाड्या काय माणसाचा शेवटचा क्षण कोणता असेल हे सांगता येत नाही. अहंकारात जगण्यापेक्षा मोकळे मनाने, उदार मनाने या जगावरती प्रेम करा, ही सर्वांना विनंती करतो. चांगलं जीवन जगणे हीच खरी आपल्या जीवनाची महाराज, आपल्या जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे. आपण सर्वांच्या मनामध्ये आधी राज्य गाजवणे मनावरती, आणि हृदयामध्ये सर्वांचे घर करणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई भजन लगेच ज्ञानेश्वर माऊलीं जय विठ्ठल करतो. फक्त विठोबा रखुमाई टाळी वाजून सर्वांनी भजन करा, याच्यासारखी शुद्ध श्रद्धांजली नाही. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई भजन करायचे, सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची, पुरी वावसी झाली शो भगवंतांनी समर्पित. सेवेला पूर्ण विराम देतो. चुकला असेल आयुष्यांत करणाने माफ करा, बरोबर असेल आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. चांगले जीवन जगा, निष्कलंकित जीवन जगा. आई वडिलांची, साधू संतांची, भारत मातेची, गोमातेची, देशाची, धर्माची, गावाची सेवा करा, ही आपण सर्वांना विनंती करतो. थांबतो पुनश्च एकदा. सर्व गुंजाळ परिवाराचे, आदरणीय सरपंच साहेबांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि भैरवी होईल. भैरवी झाली का जय विठ्ठल होईल. श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू राहील. फक्त मला जाऊ द्या. मला रात्रीचे कीर्तन जायला इथून 7.5 तास लागत आहे. मला फक्त जाऊ द्या. बाकीचे कोणी जागा सोडू नका. नंतर निवृत्ती ज्ञानदेव काही नाला
बरोबर धुरावत दोरी करिता बरोबर धुरावत दोरी तुका म्हणे विठोबाची तुका म्हणे विठोबाची करिता बरोबर धुरावत दोरी करिता बरोबर धुरावत भवाची पुरी वहावती भवाची पुरी वहावती पाच ते 10 मिनिट शांतता राखायची आहे, कारण की कार्यक्रम आपला जरा थोडासा थंडीमुळे उशिरा चालू झाला होता. एक 2-3 मान्यवरांचा या ठिकाणी थोडक्यात श्रद्धांजली राहतील. तोपर्यंत आपली जागा कोणीही या ठिकाणी सोडणार नाही. आज या ठिकाणी कैलासवासी पांडुरंग आनंदा गुंजाळ अर्थात अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण विनोदाचार्य परमेश्वर महाराज उगल मुगले नांदगावकर यांचं सुंदर असं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. मी गुंजाळ परिवाराच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करून त्यांच्याबरोबर हरिभक्तपरायण गोकुळदादा घुगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जो जन्माला येणार आहे तो नक्कीच जाणार आहे आणि अतिशय कमी वयामध्ये म्हणजे जाण्याचं अण्णांचं वय नव्हतं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 38 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करत असताना 2022 मध्ये अण्णांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम अतिशय दिमाखात साजरा झाला आणि साजरा झाल्याच्या नंतर
त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की उरलेलं जीवन सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी देणार आहे. परंतु जो आवडतो देवाला तोचे आवडे सर्वांना या उक्तीप्रमाणे अण्णांचं 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सुनील पांडुरंग गुंजाळ, दुसरा मुलगा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे अनिल पांडुरंग गुंजाळ, त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती जयश्रीताई सुनील गुंजाळ, त्याचप्रमाणे त्यांच्या दुसऱ्या सुनबाई सौभाग्यवती आरतीताई अनिल गुंजाळ, ज्या विद्यमान ग्रामपंचायत आमच्या सदस्य तथा सहकारी आहेत, त्यांचे नातू आयुष आणि रुद्र, असा खूप मोठा परिवार कैलासवासी पांडुरंग आनंदा गुंजाळ अर्थात अण्णांच्या पश्चात पाठीमागं आहे. अण्णा जाण्यापूर्वी त्यांच्या 1 वर्ष आधी त्यांच्या पत्नी पण त्यांचंही खूप मोठं दुःखद निधन या ठिकाणी झालं आणि तोही धक्का अण्णांना या ठिकाणी बसलेला आहे. आपण सर्वच जण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 1-2-3 फक्त या ठिकाणी मी नावं घेतोय. मी त्या मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिशय थोडक्यात या ठिकाणी श्रद्धांजली द्यायची आहे. मी श्रद्धांजली देण्यासाठी सन्मान्य नवनाथ भाऊ आरगडे भाऊंना विनंती करतोय आपण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी पुढे यायचं आहे. गावातील सुनील आणि अनिल यांचे वडील आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी आणि ती इतक्या दूरवर महाराष्ट्राच्या बाहेर नोकरी करून संपूर्ण कष्टाचं जीवन जगून उतारा जेव्हा ते रिटायर झाले त्यानंतर आपल्या गुंजावडे गावातील सामाजिक धार्मिक राजकीय कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरिरीनं भाग घेणारे हे व्यक्तिमत्व अत्यंत सुस्वभावी शेवटच्या काही दिवसामध्ये आजारपण आलं. आजारपणातून वाचवण्यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवारानं भरपूर प्रयत्न केले, परंतु ते आपल्याला सोडून गेलेले अत्यंत सुस्वभावी असं व्यक्तिमत्व त्यांच्या परिवारातून गेलेलं आहे. निश्चितपणानं 6 भावांचा 2 मुलं मुली असा खूप मोठा परिवार आणि या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व आपणा सर्वांना सोडून जाण्याचं दुःख आहे. बोलता बोलता 1 वर्ष झालेलं आहे. महाराजांचं कीर्तन खूप चांगले झालेलं आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं खरं तर उशीर झालेला आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे गुंजवाडी ग्रामस्थ आणि लोकनेते नामदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या वतीनं आदरणीय पांडुरंग आनंदा गुंजाळा तथा आमचे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून थांबतो. यानंतर अण्णांचे सहकारी सन्मान्य नवले साहेब भास्करजी नवले आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पुढे यायचं आहे. त्यानंतर सन्मान्य पृथ्वीराजजी थोरात आबासाहेबांचे चिरंजीव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य क्षेत्राम अण्णा राऊत, कॉम्रेड कारभारी उगले, त्याचप्रमाणे नामदेव दादा हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य नवले साहेब. कैलासवासी पांडुरंग आनंद गुंजाळ हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांचा बराचसा परिचय करून देण्यापेक्षा थोडक्यात परिचय सांगणं म्हणजे त्यांना आदरांजली म्हणून मी थोडा परिचय देतो. की त्यांनी ज्या उद्योग समूहात आम्ही काम केलं एकत्र, तिथे 38 वर्षाची प्रामाणिकपणाने आणि कर्तव्यदक्षने सेवा केली आणि त्यांनी त्यांच्या मुलांना चांगलं घडवलं. हीच त्यांना खरी आपण त्यांनी जे कर्तव्य करून दाखवलं आणि त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करण्यासाठी आज हजर झालो आणि त्यांना यापुढे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ते या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य सीताराम अण्णा राऊत अण्णांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्मान्य सीतारामजी राऊत. जन्नात जाऊन आपल्यातनं 1 वर्ष झाले ते पांडुरंग आनंदा गुंजाळ उर्फ अण्णा पांडुदादा म्हणूनही काही नातेवाईक त्यांना खूप आदराने बोलायचे. खरं तर आता जरी गुंजवाडी आणि या परिसरामध्ये खूप प्रगती दिसत असली तरी हा अत्यंत दुष्काळी भाग, विडीधंद्यातले अतोनात कष्ट आणि त्या कष्टातनं कुटुंबाची प्रगती करणं, कष्टानं विडीधंद्यातनं कुटुंब चालवणं एवढी काही सोपी गोष्ट त्या काळामध्ये निश्चितपणाने नव्हती. परंतु पांडुदादा आणि त्यांचे सर्वच परिवार त्यांनी 38 वर्ष सारडा उद्योग समूहामध्ये या विडीधंद्यामध्ये काम केलं. इथंच नाही काम केलं तर आंध्र असेल, तेलंगणा असेल, त्या दुर्गम भागामध्ये देखील जाऊन त्यांनी नोकरी केली आणि अशा कष्टातनं
आपल्या कुटुंबाला एक चांगला मार्ग त्यांनी दाखवला. आज अनिल असेल, सुनील असेल, सर्वच कुटुंबीय, त्यांचे सर्व भाऊ असतील, हे सुस्थिर आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. या सगळ्यामध्ये त्या दोन्ही आईवडिलांचे खूप अतोनात कष्ट आहेत. अतिशय चांगला स्वभाव त्यांचा होता. सर्व नातेवाईकांशी हसून खेळून हसी मजाक करत ते सगळ्यांशी भेटायचे, बोलायचे. खरं तर बाहेर असल्यामुळं खूप लोकांना त्यांना भेटता येत नसायचं, परंतु रिटायर झाल्याच्या नंतर सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या ठिकाणी जाणं, सगळ्यांशी भेटणं, बोलणं असं त्यांचं सातत्यानं होत होतं. परंतु पर्याय नाही, ते आपल्यातनं गेलेत. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर सन्मान्य पृथ्वीराज भाऊ थोरात, सन्मान्य ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड कारभारीजी उगले, या परिवाराचे सदस्य तथा अण्णांचे बंधू, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ यांना उपस्थित राहता आलं नाही, कारण की श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावड येथे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर भव्य पायदिंडी पालखी सोहळा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचा दुसरा दिवस आहे आणि दिंडीबरोबर देवाबरोबर रथाबरोबर असल्यामुळे त्यांना या ठिकाणी आपल्या घरातीलच कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहता आलेलं नाही आहे. तरी पण त्यांचे सर्व 5 बंधू असतील, 2 बहिणी, सर्व परिवार या दुःखात या ठिकाणी सहभागी आहे. सन्मान्य कॉम्रेड कारभारजी उगले साहेब. माझ्या साम्यवादी परिवारातील आणि विडी कामगार चळवळीतील एक माझे सहकारी जाऊन 1 वर्ष झालं. त्यानिमित्तानं उत्तम असं कीर्तन ज्याने केलं, हरिभक्तपरायण उगलबुगले महाराज, माझ्या अगोदर ज्यांनी भावना व्यक्त केल्या, ते सर्व या परिवाराशी संबंध असलेले घटक आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, कारण जीवनामध्ये चांगले क्षण आले तर ते आनंदाने एन्जॉय करायला काही वाटत नाही. आता या परिवारातल्या या 3ऱ्या कार्यक्रमाला मी हजर आहे. आजोबांचं वर्षश्राद्ध, पत्नीची दशक्रिया आणि आज माझ्या सहकार्याचं वर्षश्राद्ध. खरं म्हणजे मानवी जीवनामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू. आणि म्हणून प्रत्येकानं जगत असताना आपल्या अगोदरच्या पिढीने जे काही आपल्यावर संस्कार घातलेत, त्या संस्काराची जाणीव ठेवून एक दिवस आपल्याला जायचं याची जाणीव ठेवून जर तुम्ही जगलात तर मला वाटतं अटॅक यायचं काही कारण नाही. आणि म्हणून या परिवाराबद्दल बोलत असताना, या व्यक्तीबद्दल बोलत असताना, खरं म्हणजे हे बापलेख अतिशय सज्जन. मी शक्यतो मोबाईल मला फार चालवता येत नाही, वापरता येत नाही, पण पांडुभाऊ जोपर्यंत होते तोपर्यंत ज्यावेळेला मोबाईल मी ओपन करेल त्यावेळेला सकाळी 6 वाजता 6:30 वाजता त्याचा रामराम नाही तर रामकृष्ण हरी असं काही असायचं. खरं म्हणजे आमचे संबंध आले, चांगले आले, पण ते ज्या व्यवस्थापनामध्ये होते, आता माझ्या अगोदर भास्कर नवले बोलले, खरं म्हणजे सिन्नर विडी उद्योग ही कारखानदारी आणि संगमनेर अकोले तालुका लाल बावटा विडी कामगार युनियन हे जवळजवळ 40 वर्षाचं विड्या भोपळ्याचं नातं, आयुष्यभर संघर्षात त्या कंपनीचे आम्ही राहिलो. म्हणजे ते बस्ती रामनारायणदास सारडा असतील, किसन सेठ सारडा असतील, नाही तर आताची 3री पिढी श्रीरंग सेठ सारडा असतील, या कंपनीशी किमान वेतन आणि कायदेशीर हक्कासाठी सदैव संघर्ष गेली 40 वर्ष आम्ही करत राहिलो. म्हणजे 81चा जो लाँग मार्च आपण काढला होता तेव्हापासून तर आत्तापर्यंत. आणि या संघर्षामध्ये सगळ्यात सामोरं जायची पाळी आमच्या समोर यायची या मॅनेजर मंडळीला. मध्ये भास्करराव नवरे असतील, नाही तर पांडुनाना असतील, ही सगळी मंडळी आमच्याबरोबर असायची आणि अतिशय सुनासारखी अवस्था त्यांची व्हायची. नवऱ्यालाही दुखावता येत नाही आणि सासूलाही दुखावता येत नाही. तसं कामगार चळवळीमध्ये तुमच्या आमच्याच कुटुंबातले कामगार आहेत, आमच्याच परिवारातलं नेतृत्व करणारे आहेत आणि ज्यांच्या हाताखाली नोकरी करतो तो मालकही आमचाच आहे. अशा अवस्थेमध्ये समन्वय साधून या माणसाने अतिशय चांगली कामं करण्याचं सहकार्य आम्हाला केलं. खरं म्हणजे या सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तरुणांना दुखावण्याची इच्छा नाही आहे, माझं वय नाही. मला वाटतं तरुणाशी बोलता आलं तर आम्ही सुईचं बोलावं, नाही तर न बोललेलं बरं. पण शक्यतो या मोबाईलच्या व्यवस्थेमध्ये मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकलं का बाकीचं त्यांना काही घेणं नाही देणं नाही. पण या मुलांनी जवळजवळ माझ्या जीवनामध्ये हे पहिलं पोरगं निघालं, अनिल का काय नाव आहे त्याचं, त्यांनी 4 फोन केले मला. खरं म्हणजे एवढ्या संवेदना ठेवून
आपल्याबद्दल, आपल्या परिवाराबद्दल, आपल्या माणसाबद्दल जाणीव ठेवून ही जी वागणूक त्या मुलाची मला दिसली, खरं म्हणजे पांडुअण्णांनी या परिवारावर केलेल्या संस्काराचा तो एक भाग आहे. म्हणून अण्णा जे काही आयुष्यभर जगलेत त्याच्यातलं जे आपल्याला चांगलं भावलं असेल ते आपण घ्या, ते व्यवहारात आणून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. म्हणून अण्णांबद्दल बोलत असताना मुलगा या नात्यानं, मित्र या नात्यानं, भाऊ या नात्यानं, पती या नात्यानं, वडील या नात्यानं, आजोबा या नात्यानं ही सगळी जीवनातली जी टप्पे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं जगले. आणि त्यांनी जे आपलं जीवन नेतृत्व, भातृत्व, कर्तृत्व, दातृत्व या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असा माणूस जाण्यानं त्या परिवारा इतकंच आम्हालाही दुःख आहे. म्हणून अण्णांच्या कर्तृत्वास समर्पणास मी माझ्या परिवाराच्या वतीनं, संगमनेर अकोले तालुका लाल बॉटम विडी कामगार युनियनच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या वतीनं आणि अखिल भारतीय विडी सिगार अँड टॉबॅको वर्क्स फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं अण्णांच्या कर्तृत्वास या ठिकाणी अखेरचा लाल सलाम करतो. थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी पिंपळगाव कोंजऱ्याचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. गुंजावडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्वच आपण या ठिकाणी तोलामोलाचे आहेत. परंतु वेळ आता खूप झालेला आहे. तरी पण आता पायदिंडी पालखी सोहळा चालू आहे. तरी गावातील भजी मंडळ जे राहिलेले या ठिकाणी पुंजारी महाराज असतील, सोमनाथ महाराज, गोरख महाराज, वाळीबा महाराज, भास्कर महाराज, त्याचप्रमाणे आपले सुभाष महाराज गुंजाळ, त्याचप्रमाणे आपल्या अभिषेक महाराज शिक्षण संस्थेचे, आपले संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, मृदंगाचार्य अभिषेक महाराज जगदाळे, गायनाचार्य प्रवीण महाराज पांडे, त्याचप्रमाणे सोमनाथ महाराज पसपिंड या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं या ठिकाणी चित्रण केलेलं आहे. भगवंत कीर्तन या यूट्यूबच्या माध्यमातून दीपकजी कोले सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. सतीशजी पवार स्पीकर्स, सर्वच मान्यवर मंडळी, महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. गुंजाळ परिवाराच्या वतीनं सर्वांसाठी या ठिकाणी सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.